एक अजितदादा माझ्या मागे लागले, पण शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय. मरीन ड्राईव्हला काम केले. जय पवारला कुठल्या हालतीमध्ये घरात सोडले. स्टेशन डायरी आहे माझ्याकडे. बीडमध्ये वातावरण आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. नुकतंच जेलमध्ये बाहेर आल्यानंतर रणजित कासले यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धमकीवाजा इशारा दिलाय. हे अजित पवार माझ्या मागे लागलेत, काहीच हरकत नाही, पण मी सुद्धा अजित पवारांसाठी शेवटचा पत्ता मागे ठेवलाय. तुम्ही जय पवारला कोणत्या हालतमध्ये सोडलं ती स्टेशन डायरी माझ्याकडे आहे. प्रिंटमध्ये, फोटोमध्ये सगळं आहे. गरज लागली की एक एक पत्ता फेकायचा, सगळंच देऊन मोकळं व्हायचं नाही, असं सूचक वक्तव्य रणजित कासले यांनी केलंय. तसेच माझ्याकडे अजून पत्ते शिल्लक आहेत. 3 पत्त्यांमध्ये एक एक पत्ते मी शिल्लक ठेवलेले आहेत. वेळ आल्यानंतर सगळे पत्ते एक एक करून फेकणार. जय पवार यांना मरीन ड्राईव्ह वरून कोणत्या हालतमध्ये घरी सोडलं होतं याचा देखील पुरावा माझ्याकडे आहे, असा इशाराच त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेला आहे. तसेच त्यानंतर कासले यांनी सांगितलं की वाल्मिक कराडला जिल्हा कारागृहात विशेष सवलती दिल्या जात आहेत. त्याला चहा, विविध प्रकारचा नाश्ता, मटण, चिकन यासारख्या सुविधा पुरवल्या जात असून त्याच्या नावावर 25,000 रुपयाची आणि दुसऱ्या आरोपीच्या नावावर 10,000 रुपयाची कॅन्टीन घेतली जात आहे. कासले यांनी आपल्या व्हिडिओतून कारागृह प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेले असून या विशेष ट्रीटमेंट मागील कारणाचा खुलासा होणे गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. कासलेंच्या या व्हिडिओमुळे पोलीस प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. स्टंटबाजी करायची असती तर वाल्मिक कराडचं एन्काउंटर केलं असतं, मला 50 करोड रुपये मिळाले असते, असं देखील त्यांनी या व्हिडिओत म्हटलेलं आहे. रणजित कासले हे सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन आरोपीशी आर्थिक तडजोड केल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलं होतं. नंतर त्यांच्यावर बडतफिरची देखील कारवाई करण्यात आली. त्याला आठवड्याभरापूर्वी जामीन मिळाला असून त्यानंतर त्यांनी शनिवारी व्हिडिओ शेअर करत आरोपपत्र सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. बीडमध्ये यामुळे वातावरण पुन्हा एकदा तापलेलं आहे. कासले समर्थक आक्रमक झालेले असून स्थानिक राजकारणात जोरदार हालचाली सुरू झाल्यात. अजित पवारांची भेट घेण्यासाठी स्थानिक नेते, पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे. जिल्ह्यात राजकीय संघर्ष वाढत असल्याचं स्पष्ट दिसतंय. एकीकडे सत्ता तर दुसरीकडे पत्ते उघडण्याची धमकी. रणजित कासलेंनी जर खरोखरच ते पत्ते बाहेर काढले तर अजित पवार आणि त्यांच्या गोटांसाठी हे एक मोठी अडचण ठरू शकते. कायद्याच्या चौकटीतून जर काही गंभीर बाबी समोर आल्या तर अजून तपासही सुरू होऊ शकतो. मात्र हे सगळं जर आणि तरवर आधारित आहे. कासले खरोखरच पुरावे देणार का, की केवळ धमकीपुरतं सगळं मर्यादित राहणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.